चला मिस्टर गेलेत घरामाग, काय करायले काय नाही ते बघते. काल कारण त्यांनी वाफे करून ठेवले होते, काय लावायले ते बघायला सकाळी गेले. काय करायला इथून जरासं काहीतरी टाका हो. हो का बघा ती कशी झालीत बघा ती चिरे. तिथं काय ते फरशी बिरशी टाका ना आडवी. लावलात काय लावलात पावसाळ्यात ना. आणि ते करटुल्याचं येईल थोडं तिकडे काहीतरी हे करून त्याच्यावर सोडलं तर त्याला करटुले येतात की. कांदी बिंदी आणून तिथं लावली तर हा. शनी इतकू शिकच आले ह्या झाडाला. खातेत की नाही. कडू आहे कडू नाही. मी त्याच्यावर सोडला होता वेल. करटुल्याचं गेल्या वर्षीच आहे ना ही येल. बारीक लागायला तर त्याला. तवा येतात नाही का खायला. आहे तर श्रावण महिन्यामध्ये येते बघा ते लावलेलं सगळं. मस्त आले की हे वर गेले मस्त काठीवर. ते लालवालं छान आले की. तवा ते कंपाऊंड नव्हतं ना तवा तोडले असतील. गवत काढावं लागते जरा उपसते. आलं तसं थोडासा कडीपत्ता घेऊन जाते. तुम्ही सगळंच इथं पाणीच मारले कसं जाऊ आता मध्ये. अरे बापरे किती लसलस आलाय बघा कडीपत्ता. हिरवा गरासा. असे शेंडे खुडले ना की मस्त असं डेरेदार होते झाड. पानं कट केलं तर झाड होते. काड्या किती आल्या बघा वर इथे. भिजलेत ना मस्त भिजलेत हरभरे. अशा बारीक सुरकुत्या पडल्या तर वरचं टप्पर मस्त निघतंय. तर चला इथं भिजू घातल्यात हरभरे. आज 1 घंटाच हरभरे भिजू दिलेत. आता उपसून जे ते मी वाळू घालणार आहे. शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना. तर कशा आहात तुम्ही. सीताराम. तर चला आजचा दिवस जे आहे ते शुक्रवार आहे आणि आज जे आहे ते हरभरे इथं भिजू घातलेले आहेत मी कारण मला डाळ करायची आहे. पण आहे की नाही निडळ पातळ असे वाळू घातले की 2 दिवसात वाळतात. मी कांदा पण मस्त चिरून वाळू घातला आणि त्याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे कारण कांदा जे आहे ते काळा पडत नाही. थोडंसं हातानं चोळलं की त्याच्या पाकोळ्या जे ते साईडला होतात. आणि पुन्हा वाळा की मस्त असं फटकून घेतला की पांढरा शुभ्र असा कांदा होतो. सालवर जे आहे ते काळ्या मसाल्याला गोड मसाल्याला कांदा जे आहे ते पाहिजे. तर असा 3-3.5 किलो कांदा जे आहे ते मी वाळू घातलेला आहे. आणि सकाळी जे आहे ते सगळं उठल्या जे काम आहे कारण ऊन पुन्हा पडलं की ते दिवसावर यूज वाटून झाले. आणि रोजचा आबाळ यायले थोडासा पाऊस यायला त्याच्यामुळे हरभरे पण वाळू घालणं झालं नाही. आणि आज जे आहे ते शुक्रवारचा दिवस आहे. तर सकाळचे कामं जे आहे ते पार पडलेले आहेत. आता जे आहे मला शुक्रवारची महालक्ष्मीची ती पूजा जी असते अधिक वेगळी ती मी करीत असते. तर जसं की हे तांब्याचा तांब्या आहे आणि आपण जे मेन डोर राहतो ते येणाऱ्या साईडला जे उजव्या हाताला मी भरून ठेवत असते कारण निगेटिव्ह एनर्जी जी असते ते आपल्या घरामध्ये येत नाही म्हणून एक फूल टाकून ठेवत असते कळसप्रमाणे. ते एका साईडला ठेवलेलं आहे असं भरून. आणि आता जे आहे ते मला चौकटीची पूजा पण करून घ्यायची आहे. जसं की मेन डोरची जे चौकट आहे ते आपली लक्ष्मी जे आहे ती चौकटीमधूनच मध्ये येते. तर मस्त आपलं आंघोळीचं पाणी जे घेतलेलं आहे मी भरून आणि मस्त जे चौकट आहे ते धुवून घेत असते. हळदी कुंकू अक्षदा जसे की फुलं आणि चौकटी पुढे रांगोळी पण टाकून देत असते. अशी छानशी पूजा केलेली आहे. आज शुक्रवार आहे म्हणून. आणि रोजचंच रुटीन असतं पण शुक्रवारी कसा अभिषेक वगैरे करते मी महालक्ष्मीला. तर चला रांगोळी पण छान टाकून घेतलेली आहे. मेन चौकट आहे तिथं. आणि आता करायचे आहे मला महालक्ष्मीचा अभिषेक वगैरे.
चला तर आज बनवायचा पुलाव आणि आलू फुलगोबी नाही आहे, पण आता 2 इंग्रेडियंट्स आहे याच्यापासून बनवणार आहे पुलाव. आणि थोड्याशा शेंगा भाजत आहेत. तर काल जे आहे ते मी सारासाठी थोडंसं वाटण वाटलं होतं, ते थोडंसं जास्त होतं, तर ह्याची ग्रेव्ही करायची आणि पुलाव करायचा. आणि थोड्याशा शेंगा पण भाजायच्यात मिस्टरला, कारण हे सोमवारी आणून ठेवल्यात. मध्ये भरपूर कामं आले त्याच्यामुळे काही भाजणं झालं नाही. आणि त्यांना जे आहे ते असं खायला खूप आवडतं. संध्याकाळी दिवसभर तर टाईम नसतो, पण संध्याकाळी आरामशीर जेवण होतं. तर चला आता शेंगा भाजून घेते आधी, तर पुन्हा जे आहे ती पुलावची तयारी करायची. चला तर जसं की कॅरेट आणि चवळीच्या शेंगा पण मी कट करून घेतल्या. तर इथं जे आहे ते तांदूळ भिजू घातले, तर ते जे आहे ते अर्धा घंटा आधी भिजू घालायचे, ज्याच्याने की भात एकदम मोकळं आणि छान होतं. आणि इथं घ्यायले मी जे आपला पुलाव करायचा त्याच्यासाठी खडे मसाले. आणि पहिल्यांदा घेतलेली मी इलायची, थोडंसं करणफूल घेतलेलं आहे, दालचिनी घेतलेली आहे, लवंगा, मिरे आणि तेजपत्ता, एवढे जे आहे ते खडे मसाले मी घेतलेले आहेत. आणि चला आता देऊ फोडणी. चला साईडच्या गॅसवर जे आहे ते मी पुलाव शिजत ठेवलेला आहे आणि इकडे जे आहे ती ग्रेव्हीची तयारी करीत आहे. आणि जसं की थोडीशी मोहरी टाकलेली, अद्रक लसण टाकलेला आहे. आणि त्या दिवशी जे साराला मसाला वाटला होता ते थोडासा जास्त होता, तर आज ग्रेव्ही त्याचीच करणार आहे. आणि टाकलेले हे हळद, जसा की गोड मसाला, काळा मसाला, आणि ते जे मसाला वाटून ठेवला होता ग्रेव्हीचा ते मसाला पण ॲड केलेला आहे. आणि आता इकडे जे आहे ते ग्रेव्ही करणार आहे. थोडीशी जी आहे ते काकडीची कोशिंबीर पण केलेली आहे जसं पुलावासोबत. तर चला आता माझा जे पुलाव पण शिजत आहे आणि इकडे माझी जी ग्रेव्ही पण तयार होत आहे. तर स्वयंपाक आता होत आला आहे माझा. फटकून घेतला की पांढरा. आपला पुलाव जे आहे खूप छान झाला. आणि बघा तुम्ही किती असं मोकळा जे आहे ते भात झालाय, कारण अर्धा घंटा 1 घंटा आपण जे तांदूळ जे आहेत ना असे भिजू घातले की त्याच्यानं आपला पुलाव खूप असं मोकळा. आणि बघा कसं लुसलुशीत असा एक तांदळाचा जे कण आहे त्याचं एकदम असा मोकळा झालेला. चला मस्त कोशिंबीर पण केली मी त्याच्यासोबत, ग्रेव्ही आणि पुलाव. तर आता मुलाला वाढायला जेवायला. तर चला मुलगा आणि मिस्टर आलेले आहेत दुकानाहून आणि आणलेले आहे मस्त रसमलाई. तर जेवणे पण सगळ्यांचे झालेले आहेत. आणि थोडंसं वॉकिंग पण करून आलो, जसं की भरपूर मोठं ग्राउंड आहे, ते एक जेवण झालं की ग्राउंड मारून येतो. आणि आता घेतली आहे मस्त रसमलाई खायला. आणि तुम्ही पण सगळेजण या आता रात्रची रसमलाई खायला. आणि आजचा जे व्हिडिओ आहे कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता व्हिडिओ जे आहे ते इथं संपते. आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल.